पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या पवित्र वचनामध्ये येण्यासाठी, त्याचं चिंतन आणि मनन करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला ही सुवर्ण संधी दिली, आजचा दिवस दिला. म्हणून आपण परमेश्वराची स्तुती करू. त्याच्या नामाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. प्रियांनो, मागच्या एपिसोडमध्ये, मागच्या संदेशामध्ये आम्ही ऐकलेलं आहे, आमच्या कानावर आलेलं आहे की सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी लागणारे एलिमेंट्स, लागणारे जे काही स्वभाव आहेत, लागणारे जे काही गुण आहेत आणि लागणारी जी काही कृती आहे आणि असणारा तो आमचा विश्वास आहे, तो पुरेसा आहे का? आणि आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने ही रोज नवीन संधी दिलेली आहे आणि परमेश्वराने रोज आमच्या जीवनामध्ये हा नवीन दिवस दिलेला आहे. आणि या दिवसामध्ये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी, परमेश्वराच्या वचनामध्ये राहण्यासाठी आणि परमेश्वराने नेमून दिलेल्या कामगिरीमध्ये राहण्यासाठी असलेलं मन, असलेलं अंतःकरण आणि त्याच्यासाठी लागणारं ज्ञान, ह्या सर्व गोष्टी परमेश्वर आम्हाला पुरवतोय. परंतु त्याचा उपयोग आम्ही कशाप्रकारे करत आहोत, आमच्या जीवनामध्ये ते कशाप्रकारे इम्प्लिमेंट होत आहेत, कशाप्रकारे ते प्रयोगामध्ये येत आहेत, कशाप्रकारे आम्हाला त्याची जाणीव होते, हे आम्हाला आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत आहे. तरी देखील आम्हाला अजून परमेश्वराबरोबर आमची जी काही फेलोशिप आहे, परमेश्वराबरोबर आमचं जे काही नातं आहे, परमेश्वराबरोबर आमचं जे काही संबंध आहे, परमेश्वराबरोबर आमचे जे काही संवाद आहेत, परमेश्वराबरोबरचे आमचं बोलणं आहे, परमेश्वराबरोबर आमचं चालणं आहे, ह्याच्यामध्ये कितपत अजून आम्ही मागे आहोत, ह्याचं आम्ही मूल्यमापन करायला पाहिजे. आणि आजचा जो विषय आहे त्याच अनुषंगाने मागच्या संदेशालाच धरून, त्या मागच्या संदेशाचीच लिंक पुढे घेऊन आपण आजचा जो संदेश आहे, आजचा जो एपिसोड आहे, सार्वकालिक जीवनाचे द्वार. मागच्याही संदेशामध्ये सांगितलं की आम्ही भर दिलेला आहे की सार्वकालिक जीवन म्हणजे परमेश्वराचा न्यायाचा दिवस आल्यानंतर जो न्याय होईल, ज्या न्यायाच्या दिवशी आम्ही त्या जीवनी पुस्तकामध्ये जर आमचं नाव असेल, जीवनी पुस्तकामध्ये माझी नोंद झालेली असेल, परमेश्वराच्या दृष्टिकोनामधून, परमेश्वराच्या वचनामधून, परमेश्वराच्या आशीर्वादामधून आणि परमेश्वराने निवड केलेल्या समूहामध्ये, ज्या ग्रुपमध्ये, ज्या असोसिएशनमध्ये माझं नाव आहे का, त्या निवडलेल्या लोकांमध्ये माझं नाव आहे का? बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडे आहेत असं म्हटलं जातं. मग निवडलेले जे लोक आहेत, निवडलेले जे काही पात्र आहेत, निवडलेले जे काही परमेश्वराने सिलेक्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये माझं नाव आहे का? ते नाव जर असेल तर मग मी भाग्यवान आहे. जर नाव नसेल तर मग मला काही गोष्टीचं या ठिकाणी पाहणी करावं लागेल. परमेश्वराच्या पवित्र वचनामधून आम्हाला पाहावं लागेल की पवित्र शास्त्रामध्ये जे काही परमेश्वराने वचनं दिलेत की जीवनाचं दार काय आहे आणि आमचे स्वतःचे दार आम्ही कोणते उघडलेले आहेत. जीवनाचं द्वार काय आहे की या ठिकाणी योहानकृत सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत येईल तर त्याला तारण प्राप्ती होईल, तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. या ठिकाणी हे जे जिवंत वचन आहे हे परमेश्वराने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. अशासाठी दाखवून दिलेलं आहे की आम्ही आमचं मागचं जीवन, गेल्या 10 वर्षापूर्वी, गेल्या 20 वर्षापूर्वी माझं जीवन कसं होतं, मी कोणत्या प्रकारे चाललेलं आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी कशा प्रकारे राहत आहे, माझ्या कुटुंबामध्ये मी कोणत्या गोष्टीला फेस करत आहे, माझ्या कुटुंबामध्ये शांतता आहे का, माझ्या कुटुंबामध्ये आरोग्य आहे का, माझ्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आणि परमेश्वराचा सहवास हा आहे का, माझ्या घराचा पुढारी कोण आहे, माझ्या घराचा चालक कोण आहे, माझ्या घराचा मालक कोण आहे, माझ्या जीवनाचा मालक कोण आहे, हे मला ह्या वचनामधून समजायला पाहिजे. म्हणून आम्ही जर मागं जर पाहिलं, उत्पत्ती 7 आणि 11 वचनामध्ये जर गेलो, उत्पत्तीचा 7वा अध्याय आणि 11 वचन जे आहे की नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. आता ही दारे आकाशाची का उघडली? कारण उत्पत्ती 8मध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये असं सांगितले की जलाशयाचे झरे व आकाशाची दारे ही बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली. हे 2 वचनं जे आहेत हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत. हे 2 वचनामध्ये आम्हाला ह्याच्यामधलं जे अंतर आहे, ह्याच्यामधला जो काळ गेलेला आहे की नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी आणि 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी जलाशयाचे सर्व झरे फुटले. याचा अर्थ की परमेश्वराने नोहाला आधी सांगून ठेवलं होतं की आता या सृष्टीवर,
या मी भूतलावर जी भूतल जे मी स्थापन केलं, जी सृष्टी स्थापन केली, जो मनुष्य प्राणी मी स्थापन केला, तो माझ्या आज्ञेपासून, माझ्या वचनापासून, माझ्या सर्व विचारापासून आणि सर्व माझ्या महत्कृत्यापासून त्यांनी मला ओळखलं नाही, त्यांनी मला टाकून दिलेलं आहे. त्यांनी माझ्या उपकाराची, त्यांच्यावर झालेली जे काही उपकार आहे त्याची जाणीव सोडून दिलेली आहे. म्हणून मी सर्व सृष्टीचा काय करील, पाण्याने नाश करील. म्हणून परमेश्वराने नोहाला सांगितलं की तुझ्यासाठी तू एक तारू बांध. आणि ते तारू बांधत असताना त्या तारू बांधण्यासाठी 120 वर्षाचा काळ लोटला. 120 वर्षाचा काळ लोटला आणि 120 वर्ष नोहा त्या लोकांना समजून सांगत होता की तारण म्हणजे काय, जीवनाचं दार म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, सार्वकालिक जीवन म्हणजे काय. पापापासून वळा, परमेश्वराजवळ जाऊन तुमच्या पापाबद्दल पश्चाताप करा आणि येणाऱ्या संकटापासून तुम्ही तुमचा जीव वाचवा, तुमचं कुटुंब वाचवा, तुमचा सर्व परिवार वाचवा. तरी देखील त्यावेळेस नोहाच्या वेळेस लोकांनी 120 वर्ष नोहाच्या बोलण्याचा काय केला, द्वेष केला. आणि परमेश्वर म्हणतो की जो माझा द्वेष करील, माझ्या वचनाचा द्वेष करील, माझा द्वेष करील, त्याच्यावर मी संकट आणीन आणि त्याच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत काय करेल, त्याला मी शापित करीन. त्याचप्रमाणे या ठिकाणी असं झालं की सर्व महाजलाशयाचे झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. हे दार या ठिकाणी फार महत्त्वाचा शब्द आहे की दार म्हणजे काय. या ठिकाणी जीवनाचे दार आहे. योहान 10:9 मध्ये म्हणतो परमेश्वर, येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये, येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये, येशू ख्रिस्ताने दिलेल्या, नेमून दिलेल्या कामगिरीबद्दल, येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला, या जगामध्ये येऊन त्यांनी काय केलं, त्यांनी आमच्यासाठी काय केलं, ही सर्व जाणीव आम्हाला या वचनामध्ये होते. कारण असं म्हटलं आहे की येशू ख्रिस्त हा जन्माला आला, तो आमचा ओझं, आमच्या पापाचं ओझं, आणि आम्हाला त्यांनी त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी ह्या भूतलावर जन्म घेतला. आणि त्यांनी जे काही कार्य केलं त्या कार्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य, जगामधलं सगळ्यात मोठं कार्य की आत्तापर्यंत कधीही झालं नाही, कधी होणार नाही आणि कधीही पाहिलं नाही, असं जे कार्य त्यांनी केलं की त्याने आपला स्वतःचा प्राण त्या क्रूसावर दिला आणि त्याच्या बहुमूल्य रक्तापासून त्याने आम्हाला खंडून घेतलं, अशासाठी की कोणाचाही नाश होऊ नये तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त होय. आणि तेच सार्वकालिक जीवनाचं दार या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये असे बरेच काही आपल्याला दाखले मिळत आहेत की 10 कोमरेचा दृष्टांत आहे. मत्तेकृ सुवर्तमान याचा 25वा अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटलं की त्या विकत घ्यावयास गेले असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याचबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. ही परिस्थिती आमच्यावर येऊ नये. हे दार, जे जीवनाचे दार परमेश्वराने आम्हाला या ठिकाणी चिन्हांकित करून दाखवले, ते आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये वास्तविकतेमध्ये दाखवलेले आहेत, वचनाच्या माध्यमातून, दाखल्याच्या माध्यमातून आणि येणे त्याने सगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आम्हाला समजतात, ज्या गोष्टी आमच्या सतसत विवेक बुद्धीला समजतात, ज्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दाखवलेले, दाखल्याच्या माध्यमातून दाखवलेत, उदाहरणाच्या माध्यमातून दाखवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे परमेश्वराने आम्हाला समजल अशा गोष्टी, समजणारं अंतःकरण, समजणारे दिसणारे डोळे, पाहणारे डोळे, ऐकणारे कान आणि आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे काही अतिशय म्हणजे असं अंतःकरण जे दिलेलं आहे की त्या अंतःकरणामध्ये आम्ही ह्या सर्व गोष्टी स्टोअर करू शकतो, त्या अचीव करू शकतो, त्या ग्रास्पिंग करू शकतो आणि त्याप्रमाणे वागण्यासाठी आम्ही पुन्हा त्या आमच्या अंतःकरणामध्ये बाहेर काढून त्यावर आम्ही पाहून त्या वचनाच्याद्वारे आम्ही आमचं जीवन बदलू शकतो. परंतु या ठिकाणी परमेश्वर आम्हाला फार चांगल्या रीतीने सांगत आहे की मी तुमच्या दारामध्ये उभा आहे, मी तुमचं दार ठोकत आहे. आणि गीतरत्न 5:2 मध्ये अतिशय सुंदर सांगितलंय, मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे. ऐका, माझा वल्लभ दार ठोकीत आहे,
त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. किती सुंदर या ठिकाणी परमेश्वराने गीतरत्नामध्ये दिलेला आहे की अतिशय सुंदर या ठिकाणी आम्हाला काही परमेश्वराने या ठिकाणी संकेत दिलेत, काही इशारे दिलेत, काही उदाहरणं दिलेत आणि काही जिवंत वचनं आमच्यासाठी दिलेत की ऐका, माझा वल्लभ दार ठोकीत आहे. माझा वल्लभ कोण आहे? माझा वल्लभ येशू ख्रिस्त आहे. ते माझं जीवनाचं, माझ्या अंतःकरणाचं दार ठोकीत आहे. त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. माझ्या भगिनी, माझ्या भगिनी, माझ्या बहिणी, माझे प्रिय, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड. माझे डोके दावाने थपथपले आहे. माझी झुलपे रात्रीच्या दहिवारा बिंदूनी भरून गेलेत. ह्याचा अर्थ की येशू ख्रिस्त माझ्या दारामध्ये, माझ्या अंतःकरणाच्या दारामध्ये रात्रभर पावसामध्ये उभा आहे, दवबिंदूमध्ये उभा आहे आणि त्याचं डोकं कसं थपथपलेलं आहे. दवबिंदूने त्याचं डोकं, दहिवराने बंधूने त्याचं डोकं थपलेलं. इतक्या वेळ तो माझ्यासाठी थांबलेला आहे आणि इतके सुंदर शब्द त्याने आमच्यासाठी या ठिकाणी दाखवलेले आहेत की हे सर्व जे शब्द आहेत, हे सर्व अलंकारिक शब्द किती सुंदर वाटतात की ऐका, माझा वल्लभ दार ठोकीत आहे. त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे. ते शब्द काय आहेत? माझ्या भगिनी, माझे प्रिय, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड. माझे डोके दावाने थपथपले आहे. माझे झुलपे रात्रीच्या दहिवर बिंदूनी भरून गेले आहेत. याचा अर्थ काही माझा वल्लभ, माझा येशू ख्रिस्त रात्रभर माझ्यासाठी माझ्या दारामध्ये उभा आहे. परंतु त्याचे मला वचनं ऐकायला येऊन, त्याचा आवाज मला ऐकायला येऊन देखील मी काय केलंय? मी निद्रिस्त आहे असं माझं मन या ठिकाणी दाखवलं आहे. आणि प्रकटीकरण 3:8 8-9 असं परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. यहोवाला झालेलं जे काय प्रकटीकरण आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, तुझे कृत्य मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. परमेश्वराने आमच्यासाठी जे काही दार उघडलेलं आहे, आजही या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना, आजही आम्ही या धावपळीच्या जीवनामध्ये, या दगदगीच्या जीवनामध्ये, या ज्या रोगाच्या जीवनामध्ये, ह्या सैतानाच्या युगामध्ये आम्ही जगत आहोत, तरी देखील परमेश्वराने त्याचं दार आमच्यासाठी उघडं ठेवलेलं आहे आणि ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, मला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, जे माझे नाव नाकारणार नाहीत, जे माझे वचन पाळत आहेत, शक्ती कमी आहे, आयुष्य कमी आहे, तरी माझं त्यांनी नाव राखलेलं आहे, माझं वचन नाकारलेलं नाही. पण जे सैतानाच्या सभेचे असून आपणास यहुदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. या ठिकाणी 2 भाग दाखवलेत. या ठिकाणी जीवनामधले 2 भाग दाखवलेत. काही लोक आहेत, परमेश्वराचं वचन ऐकतात, परमेश्वराची भक्ती करत आहेत आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहेत. परंतु काही लोक असे आहेत की ते या ठिकाणी दाखवलेलं आहे वचनामध्ये की जे सैतानाच्या सभेचे असून, सैतानाची सभा कोणची आहे? सैतानाची सभा म्हणजे काय? धर्मनिंदकाची बैठक, दुर्जनाबरोबर चाललेला व्यवहार, जगामधले असलेले सर्व जे काही खोटे आहेत ते सर्व या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि हे जे सर्व लोक आहेत की ज्या ठिकाणी या ठिकाणी जे पाहिलेलं आहे की जे सैतानाच्या सभेचे असून आपणास यहुदी म्हणतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी? परमेश्वर आम्हाला या ठिकाणी सार्वकालिक जीवनाचं दार बंद करणारे जे गुण आहेत, जे माणसामध्ये गुण आहेत, परमेश्वराने जर त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, परंतु त्याला सैतानाने भडकून परमेश्वराच्या सेवेपासून, परमेश्वराच्या आशीर्वादापासून, परमेश्वराच्या सहवापासून, परमेश्वराच्या वचनापासून, परमेश्वराने दिलेल्या सर्व आध्यात्मिक दानापासून दूर करून त्याच्यामध्ये असे काही गुण भरले की त्यांनी स्वतःच्या हाताने त्याचं जीवनाचं दार बंद केलेलं आहे. सार्वकालिक जीवन त्याला माहीत असून देखील त्याला ते सार्वकालिक जीवनाबद्दल त्याला महत्त्व कमी वाटायला लागलं. सार्वकालिक जीवन म्हणजे त्याला काहीच वाटत नाही. अतिशय एकदम अशा कॅज्युअल जीवनामध्ये तो जगत आहे, एकदम साध्या जीवनामध्ये जगत आहे. परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आहे. याचा अर्थ की परमेश्वराने आम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवलेलं आहे. आम्ही जगामधले सर्वात महत्त्वाचे, परमेश्वराच्या दृष्टिकोनामधून, परमेश्वराच्या नजरेमध्ये असलेले, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असलेले, परमेश्वराने बनवलेलं, म्हणजे जसा एखादा सायंटिस्ट एखादा रॉकेट बनवतो, एखादं यान बनवतो, एखादा सॅटेलाईट बनवतो, तो त्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. तो त्याचा मेंटर असतो, तो त्याचा इन्व्हेंटर असतो, तो त्याला इन्व्हेंट करतो. म्हणून त्यांनी बनवलेलं त्याच्यावर तो एक प्रकारचं काय करतो, एक त्याला टाईप करतो
आणि त्याची कॉपी जगामध्ये कोणी करू शकत नाही असा त्याच्यावर एक शिक्का मारतो, त्याला परमेश्वराने अशा प्रकारे आम्हाला बनवलं की आमच्यासारखा मनुष्य सैतान दुसरा कुठेही बनवू शकणार नाही। जगामधला कोणताही माणूस माझ्यासारखा एखादी व्यक्ती बनवू शकत नाही। हे ज्ञान आणि हे कार्य फक्त आमच्या जिवंत परमेश्वराने केलेलं आहे। आणि ह्या जिवंत परमेश्वराने ह्या बनवलेल्या माणसाला एखाद्या खुळ्या सैतानाने काय केलं, त्याच्यावर मोहपाश टाकून, त्याच्यावर भुरळ टाकून, त्याच्यामधले चांगले गुण काढून, त्याच्यामधले सार्वकालिक जीवन स्वतःच्या हाताने बंद करणारे गुण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। रोमकारास पत्र याचा 29व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की सर्व प्रकारची म्हणजे ते म्हणजे असं एक होलिस्टिक झालंय, कॉम्प्रिहेन्सिव्ह झालं। होलिस्टिक म्हणजे कसं की सर्व प्रकारची अनिती, की घरामध्ये असं कुठलंही एक क्षण असा नाही की त्या घरामध्ये परमेश्वराची स्तुती आणि आराधना चालली। आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, आत्तापर्यंत गेलेल्या आयुष्यामध्ये असा एकही दिवस नाही की मी परमेश्वराच्या स्वाधीने अधीन आहे। माझ्या जीवनामधला, माझ्या गेलेल्या वर्षामधला असं एकही वर्ष नाही की त्या वर्षी मी परमेश्वराच्या समीप आलोय। एकही वर्ष असं नाही की मी परमेश्वरासारखा दिसतोय। एकही दिवस, एकही क्षण असा नाही की त्या क्षणामध्ये मी परमेश्वराचं स्तुती आणि स्तवन केलं, मी दान धर्म केला, मी सगळ्या प्रकारचं चांगलं कर्म केलं। अशा सर्व प्रकारची अनिती आमच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये काय, त्या अनितीमध्ये आता त्याचे काही असे पार्टिकल्स आहेत, त्याचे असे काही त्याच्यापासून निघालेले काही उपशाखा आहेत। त्याच्या उपशाखा म्हणजे काय, त्या उपशाखाला देखील अतिशय वेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत, नाही का। त्याच्यातली पहिली शाखा म्हणजे काय, सर्व प्रकारची अनिती म्हणजे जार कर्म। फार मोठा शब्द आहे हा। आता याला जर आम्ही ह्याचा जर केंद्रबिंदू जार कर्म केंद्रबिंदूला ठेवलं आणि त्याच्यापासून निघालेले दुर्गुण काय, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धीने यांनी पुरेपूर भरलेले आहेत। कुबुद्धी यांनी हे पुरेपूर भरलेले आहेत। बघा, हे सर्व प्रकारचे गुण आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेण्याचा मार्ग बंद केले। हे दार आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठी उघडलेले आहेत, हे आम्ही स्वतःसाठी तयार केलेले दार आहेत। परमेश्वराच्या विरुद्ध ज्यावेळेस आम्ही जातो, परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध ज्यावेळेस आम्ही जातो, त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे जाणारं आमचं स्वतःचं अंतःकरणाचं दार काय करतो, उघडतो आणि परमेश्वराच्या ज्ञानाला आम्ही वेगळ्या प्रकारे वाट देतो। आणि त्याच दारामधून आम्ही काय करतो, सैतानाचे विचार आम्ही आमच्या अंतःकरणात घेतो। ते विचार काय आहेत, सर्व प्रकारची अनिती, जार कर्म, दुष्टपणा, लोभ, वाईट यांनी ते भरलेले। जे रोमकाराचं पत्र याचा पहिल्याच अध्यायामध्ये आणि 29व्या वचनापासून आम्हाला ते पाहायला भेटतं। कुबुद्धी म्हणजे परमेश्वराकडे येण्यासाठी परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली, परमेश्वराने आम्हाला बरं वाईटाचं ज्ञान दिलेलं आहे। मुळातच आमच्या ठाई ते परमेश्वराने आम्हाला ज्ञान दिलं, परंतु त्याच्याबरोबर परमेश्वराने आम्हाला एक गिफ्ट दिली की आम्हाला स्वबुद्धी दिली, आम्हाला स्व इच्छा दिलेली आहे की तुझ्या पुढं मी जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद हे ठेवलेत, तू आशीर्वाद निवडून घे, तुझं जीवन तू निवडून घे। तरी देखील आम्हाला ह्या गोष्टी परमेश्वराने घातलेल्या भुरळीपुढं आणि सैतानाने घातलेल्या भुरळीपुढं आम्हाला काय केलेलं आहे, सैतानाने आम्हाला त्याच्या बंधनामध्ये बांधून घेतलेलं आहे। सैतानाने आम्हाला त्याच्या कुंपणामध्ये आम्हाला घेतलेलं आहे, सैतानाने आम्हाला त्या जाळ्यामध्ये ओढलेलं आहे, सैतानाने आम्हाला पाय बंद घातलेले आहेत, सैतानाने आम्हाला बेड्या घातलेल्या आहेत, सैतानाने आम्हाला साखळ दंडाने बांधलेलं आहे। आणि हे साखळ दंड जे आम्हाला बांधलेले होते पहिले, हे 2018 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तानी मोकळे केले होते। ह्या साखळदंडामध्ये, ह्या बेड्यामध्ये, ह्या बंधनामध्ये, ह्या जाळ्यामध्ये आम्ही अडकलेलो होतो आणि आम्ही अतिशय घोर असे पाप करीत होतो। आमच्या पूर्वजांनी पाप केलेले असं याच्यामध्ये विलापगीत याचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलं की आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते निघून गेले आणि त्यांच्या दुष्कर्माचे फळ आम्ही भोगवतो। आणि त्या दुष्कर्माच्या फळामध्ये आज आम्हाला हे सर्व प्रकारचे कलम पाहायला भेटत आहेत की ज्या येशू ख्रिस्ताने आमचे सर्व बंधनं तोडले, त्याच्या पवित्र रक्ताने आम्हाला त्याने खंडवून घेतलं, आम्हाला विकत घेतलं, सैतानापासून त्याने आम्हाला हिसकून घेतलं आणि पवित्र राज्यासाठी आम्हाला पात्र होण्यासाठी, लायक होण्यासाठी लागणारी शक्ती, लागणारं सामर्थ्य, लागणारं आशीर्वाद त्यांनी वचनाच्या माध्यमातून आम्हाला दिलं। तरी देखील आम्ही पुन्हा त्या सैतानाच्या मार्गाला जाऊन आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या फेलोशिपमध्ये अशा प्रकारचे सर्व दुर्गुण आम्हाला स्वतः सुरू करून घेऊन आमच्या जीवनामध्ये आणून आम्ही सार्वकालिक जीवनाकडचं जाणारं जे दार आहे
ते बंद केलं आणि सैतानाचं दार आम्ही उघडं केलं. ते असं आहे की कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेलं आहे. कुबुद्धी, ही कुबुद्धी आम्हाला मिळाली. परमेश्वराने दिलेली बुद्धी आम्ही सैतानाकडे गहाण टाकली आणि त्या गहाण टाकल्याच्या बदल्यात आम्हाला काहीतरी एक चांगली गोष्ट मिळाली, जी जगिक जीवनामध्ये आम्हाला, उदाहरणार्थ आम्हाला एक बंगला मिळाला, आम्हाला एक आमच्या दारामध्ये गाडी मिळाली, आम्हाला एक फॉरेन टूर मिळाली, आम्हाला एक चांगल्या प्रकारचं एक व्हेकल मिळालं. आणि ते कशाच्या माध्यमातून मिळालं की ज्या गोष्टीवर मी उभा आहे, ज्या अधिकाराने मी उभा आहे, जो पॉवर माझ्याकडे आहे, जो अधिकार माझ्याकडे आहे, त्या अधिकाराचा गैरवापर करून मी कोणाचा तरी नाडलं, कोणाला तरी बंधनात टाकलं, कोणाला तरी मोहपाशात टाकलं, कोणाकडून तरी मी लाच घेतली, कोणाकडून तरी मी करप्शन घेतलं. आणि ते सैतानाकडून आलेलं जे काही धन आहे, सैतानाकडून आलेले जे काही विचार आहेत, ते विचार घेऊन मी माझी जगिक वृद्धी केली, जगिक प्रॉस्पेरिटी तयार केली. म्हणून परमेश्वराने दिलेली बुद्धी मी सैतानाजवळ काय केली, गहाण टाकली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मी थोडंफार जीवनासाठी, उरलेल्या जीवनासाठी, जे काही 10-5 वर्षाचं जे काही माझं आयुष्य आहे, मजा करायचं आयुष्य आहे, त्या आयुष्यासाठी 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 21 वर्षासाठी, असं त्याचा ड्युरेशन आहे, असा त्याचा कालावधी आहे. आणि त्या कालावधीमध्ये मी काय केलं, माझं जगिक सुख मिळवून घेतलं. कशामुळं घेतलं की माझी बुद्धी दिलेली, परमेश्वराने दिलेली बुद्धी मी सैतानाकडे गहाण टाकली आणि कुबुद्धीने घेऊन मी त्यांनी काय पुरेपूर भरलेलो आहे. त्याचप्रमाणे दुसरा गुण असा आहे की सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी जे दार आहे, ते दार जे आहे ते असं आहे प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 20वे वचन जे आहे, पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवण. परमेश्वराला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो, कारण हे वचन जे आहे, हे वचन प्रकटीकरणामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 20व्या वचनामध्ये आम्हाला अशासाठी दाखवलं की ह्या वचनाच्या माध्यमातून आता तरी मी मागं वळावं, आता तरी मी माझ्या वाईट गोष्टी सोडून द्यावात. कुठल्या वाईट गोष्टी आहेत ज्या उरलेल्या आहेत त्या आपण पुन्हा या ठिकाणी पाहू. कुठल्या वाईट गोष्टी आहेत की सर्व प्रकारची अनिती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह. आणि कलह हा फार मोठा शब्द आहे की नीतिसूत्र 18:6 मध्ये असं म्हटलंय की जो कलहाला तोंड देतो, जो कलह करतो, त्याचं तोंड चापटीला आमंत्रण करतं. आणि हे कलह, कपट, कपट पण आम्हाला दाखवलंय की इर्मिया 17:9 मध्ये हृदय फार कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रासलेला आहे आणि त्याचा भेद कोणाला समजल. तो भेद जर मला समजला, माझं कुकर्म जर मला समजलं, माझं जारकर्म जर मला समजलं, माझा दुष्टपणा जर मला समजला, माझा लोभ जर माझ्या निदर्शनास आला, माझा वाईटपणा माझ्या समोर जर दिसलं, माझी अनिती आणि ह्या सर्व कुबुद्धी, ह्या सर्व जर मला दिसलं, तर मग मी त्या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी परमेश्वराकडे हाक मारू शकतो. परंतु ह्या जर सर्व गोष्टी मला दिसल्या नाहीत तर मग माझं ते मन अधिक वाईट होईल आणि मग मला ह्या वचनाशी काही संबंध राहणार नाही की पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. आणि जो कोणी ते जो उघडील, दार उघडील, माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व तो त्याच्याबरोबर जेवीन आणि मी त्याच्याबरोबर, तो माझ्याबरोबर जेवीन. हे वचन जर माझ्या जीवनाला एकदम असं मला सार्वकालिक जीवनाकडे नेणारं आहे, हे निदर्शनास आलं, ह्याच्याबद्दलचं ज्ञान जर मला आलं तर मग मी ह्या सर्व वाईट गोष्टी सोडून परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी मी माझं स्वतःचं दार, बाकीचे सर्व दारं बंद करून ह्या दारामधून मी आज जाऊ शकतो. आता हे बंद केलेलं दार माझ्या हाताने मी माझं सार्वकालिक जीवनाकडे जाणारं दार बंद केलेलं आहे आणि सार्वकालिक जीवनाकडे जे दार जाणारं दार आहे ते बंद करून सैतानाचं दार मी जर उघडलं असेल तर त्याच्यामध्ये अजून ह्या गोष्टी येतात. त्या गोष्टी अशा आहेत की ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, फार आरोगंट, म्हणजे फार वेगळ्या पद्धतीचे आम्हाला या ठिकाणी गुण पाहायला मिळतात. की आम्ही जर सार्वकालिक जीवनाबद्दल जर विचार करत आहोत, आमच्या फॅमिलीबद्दल जर आम्ही विचार करत आहोत, आमच्या लेकराबाळा जर आम्ही विचार करत आहोत, आमच्या जीवनाबद्दल जर आम्ही विचार करत आहोत, तर मग आम्हाला सार्वकालिक जीवनाचा दार आणि सार्वकालिक जीवनाचा दार आम्हाला सापडल्याशिवाय आम्ही त्या दारामधून जाणार नाही.
कारण पहा की आम्ही ज्यावेळेस आम्ही कुठलाही एक मनोरंजन कार्यक्रम पाहायला जातो, सर्कस पाहायला जातो, त्या ठिकाणी ते दार त्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी तो द्वारपाल असतो, तो त्या ठिकाणी तो डोरकीपर असतो, आणि तो डोरकीपर आम्ही जर पास घेतलेला असेल, आम्ही जर तिकीट घेतलेलं असेल, आम्ही जर मोबदला घेतला असेल, मोबदला दिलेला असेल, त्याच्या जर आमच्याकडे जर काही पुरावा असेल तरच आम्हाला तो आत सोडेल. अदरवाईज तो काय म्हणेल, तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे पास नाही, तुमच्याकडे कसल्या प्रकारची परवानगी नाही, तुमच्याकडे कसल्याही प्रकारचं आत जाण्यासाठी योग्य असं काही नाही. सेम थिंग या ठिकाणी देखील सार्वकालिक जीवनाच्या दारामधून जर आम्हाला आत जायचं असेल तर आमच्या ठाई असलेलं परमेश्वराने दिलेला जो काही पास आहे, परमेश्वराने दिलेलं जे काही आयडेंटिटी कार्ड आहे, परमेश्वराने दिलेलं आमच्याकडे तिकीट आहे, परमेश्वराने दिलेली परवानगीचं आमच्याकडे एक पत्र असेल, ॲडमिशन दिलेलं एक आमच्याकडे एक पुरावा असेल, तो पुरावा, तो एव्हिडन्स जर आमच्याकडे असेल तर मग आम्ही ह्या जीवनाच्या दारामधून आम्ही जाऊ शकतो. ते जीवनाचं दार काय आहे? येशू ख्रिस्त म्हणतो, मी दार आहे, माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती. तारण प्राप्ती म्हणजे काय? सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त झालं, सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचं आम्हाला एक तिकीट मिळालं, तारण प्राप्तीचा एक एव्हिडन्स मिळाला, तारण प्राप्तीचा आम्हाला एक पास मिळाला, आणि त्या पास घेऊन आम्ही ह्या दारामधून आत जाऊ. परंतु आमच्या जीवनामध्ये हे पास मिळायच्यासाठी जर आमच्याकडे काही अवगुण असतील, कोणते अवगुण असतील? ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म, कल्पक. बघा फार मोठाले शब्द या ठिकाणी, कुकर्म, कल्पक. कुकर्म करण्यासाठी असलेली कल्पना, जे काही थॉट प्रोसेस आहे, ज्या थॉट प्रोसेसमध्ये आम्ही गुंतलेलो आहोत, त्या थॉट प्रोसेसमध्ये जे कुकर्म कल्पक आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये ते सायकलिंग होतं, त्याचं सारखं सारखं सारखं, म्हणजे ज्याप्रमाणे दुधामधून दही काढणं, दह्यामधून लोणी काढलं, लोण्यामधून तूप काढणं, ज्या प्रक्रिया होतात, त्या प्रक्रिया ह्या सारख्या आमच्या जीवनामध्ये ह्या कुकर्माच्या कल्पना होत 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 मग त्याच्यातून एखादा एक गुण बाहेर पडतो. तो गुण कोणचा आहे? मातापितरांची अवज्ञा करणार, हा एक गुण बाहेर पडला. निर्बुद्धपणा एक बाहेर पडला. वचनभंग करणारे, हा एक आमचा त्याच्यातून गुण पडला. ममताहीन, हा सगळ्यात दुष्ट आणि अतिशय वाईट असा गुण आहे की ममताहीन म्हणजे कशाची आम्हाला करुणा नाही, कशाची आम्हाला दया नाही, कोणाची ताणेलेला पाणी देऊ शकत नाही, भुकेलेला अन्न देऊ शकत नाही, संकट समयी कोणासाठी धावून जाऊ शकत नाही, आणि नेहमी आम्ही कुठल्या तरी शैतानाच्या मार्गामध्ये राहून कुकर्म करत राहतो आणि आमच्याकडे कसल्या प्रकारची दया माया नाही. निर्दय म्हणजे अतिशय कठोर, ज्याचं हृदय पाषाणासारखं आहे, ज्याचं हृदय काळ्या दगडासारखं आहे, काळ्या खडकासारखं असं हृदय आहे, त्याला निर्दय असं म्हटलंय. आणि ह्या रीतीने वागतात आणि ते मरणास पात्र आहेत. जे ह्या रीतीने वागतात, जे हे गुण घेऊन जन्माला आलेत, हे गुण घेऊन जन्माला येऊन हेच गुण घेऊन ज्याचा नाशाकडे चाललेले आहेत, त्यांच्यासाठी हे शेवटी काय? हे मरणाला पात्र आहेत. मग हे सार्वकालिक जीवनाचं दार बंद करणारे जर गुण माझ्या अंगी असतील, माझ्या ठाई असतील, तर मग मी ह्या अध्यायामधून, अध्याय कोणचे की योहान कृषी वर्तमान याचा 10वा अध्याय 9व्या वचनामध्ये काय आहे की मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तारण प्राप्ती म्हणजे इटर्नल लाईफ, सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचं एक तिकीट, एक गेट पास. या गेट पासमधून आम्हाला परमेश्वर काय करेल? आम्हाला आत घेईल, आणि तो म्हणेल मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर. मग ह्या वाचनाच्या संदर्भामध्ये आम्ही जर आहोत तर मग आम्हाला आमचं जीवन या ठिकाणी पाहायला पाहिजे की मी निद्रिस्त आहे आणि मग माझी झोप उडालेली आहे, मी परमेश्वराच्या हाती लागलेलो आहे, मी परमेश्वराच्या समीप गेलेलो आहे, मी परमेश्वराला शरण गेलेलो आहे, मी परमेश्वराला सरेंडर केलेलं आहे. माझं संपूर्ण वाईट जीवन, माझ्या संपूर्ण जीवनामध्ये असलेलं सर्व वाईट कल्पक, कुकर्माच्या कुल्पक असे जे काही आहेत, जे शैतानाने माझे सार्वकालिक जीवनाकडे जाणारे जे काही दाराला कुलप लावले होते, अनेक प्रकारचे कुलप लावले होते. आता हे गुण म्हणजे सारे हे सगळे आमचे काय आहेत? हे सर्व दरवाजे आहेत, हे सर्व प्रकारचे दरवाजे. जारकर्म हा एक दरवाजा आहे, दुष्टपणा दरवाजा आहे, लोभ दरवाजा आहे, वाईटपणाचा एक दरवाजा आहे, आणि कुबुद्धीचा एक दरवाजा आहे, चाडखोर हा एक दरवाजा आहे, निंदक हा एक दरवाजा आहे, देवाचा तिटकारा करणारा असलेला हे एक मोठा दरवाजा आहे, माता पितरांची अवज्ञा करणारा आहे त्याच्यापेक्षा मोठा दरवाजा आहे, ममताहीन, निर्दय आणि वचनभंग करणारे, परमेश्वराच्या वचनापासून दूर राहणारे, परमेश्वराच्या वचनापासून अतिशय द्वेष करणारे, असे जे लोक आहेत हे सर्व गुण
जर माझ्या ठाई असतील तर मग मला सार्वकालिक जीवनाबद्दल काही विचार करण्याची गरज नाही. अदरवाईज जर मला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं असेल तर मला मग ते वचन आठवावं लागेल. परमेश्वराने सांगितलेलं की योहान 3:16 देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेईल त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि हे सार्वकालिक जीवन प्राप्त झाल्याशिवाय मग हे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी लागणारे जे काही वचन आहेत, लागणारा जो काही वेळ आहे, लागणारी जी काही संधी आहे, लागणारे जे काही अंतःकरण आहे, असणारे जे काही दृष्टी आहे, ऐकणारे जे कान आहेत, हे सर्व कान परमेश्वराच्या वचनाकड, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये, परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहूनच आम्हाला हे मिळतील. ह्या कुठेही गेलं तर जगामध्ये ह्या पवित्र शास्त्राशिवाय आणि ह्या येशू ख्रिस्ताच्या जिवंत वाचनाशिवाय ह्या सर्व गोष्टी परमेश्वर आम्हाला कुठेही देऊ शकत नाही. परमेश्वर करो आणि या सर्व वचनापासून आम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वाद देव आणि त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये आमचं नाव लिहो. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.